संसदेत आपल्या देशाचे भविष्य ठरवणारे कायदे बनवले जातात, तिथे मागील 2 आठवड्यापासून रोज फक्त ओरडणे, घोषणाबाजी आणि गोंधळच पाहायला का मिळत आहे? परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की संसदेच्या चालू असलेल्या या पावसाळी अधिवेशनात म्हणजे मान्सून सेशन 2026 एकाही दिवशी प्रश्नकाळ क्वेश्चन आवर नीट पार पडू शकलेला नाही. संसदेत कामकाज सुरू होताच अवघ्या काही मिनिटातच सभागृह थेट दुपारपर्यंत तहकूब करावे लागत आहे. पण मित्रांनो, या गदारोळामागे नेमके कारण काय आहे? विरोधक कोणत्या मुद्द्यावर थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तराची मागणी करत आहेत? आणि या गोंधळाचा फायदा घेऊन सरकारने कोणती मोठी विधेयके कोणत्याही चर्चेविना मंजूर करून घेतली आहेत? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टीचे तपास करून विश्लेषण करणार आहोत. अगदी हा गदारोळ अचानक झालेला नाही. यामागे प्रामुख्याने 3 मोठे आणि तितकेच संवेदनशील मुद्दे आहेत. चला एक एक करून समजून घेऊया. मुद्दा क्रमांक 1, अयोध्या राम मंदिर देणगी घोटाळा आरोप. चला, सध्या संसदेबाहेर आणि आज सर्वात मोठा आवाज या मुद्द्यावर होत आहे. विरोधकांचा आरोप आहे की अयोध्या राम मंदिरासाठी जगभरात भक्तांनी दिलेल्या देणगीत कथित आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. विरोधक थेट आरोप करत आहेत की भक्तांच्या श्रद्धेशी खेळ झाला आहे आणि म्हणूनच ते संसदेत यावर सविस्तर चर्चेची मागणी करत आहेत. मुद्दा क्रमांक 2, जंतर मंतर येथील विद्यार्थ्यावरील लाठीचार्ज. मित्रांनो, माहीतच असेल की नीट यूजी परीक्षा आणि देशव्यापी पेपरफुटीचा प्रकरणावरून देशभरातील तरुण रस्त्यावर उतरले आहेत. 20 जुलै 2026 रोजी नवी दिल्ली येथे शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यावर दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अनेकांना ताब्यात घेतले. विरोधकांचे म्हणणे आहे की देशाच्या तरुणाचा आवाज दाबला जात आहे. त्याची मुख्य मागणी अशी आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वतः सभागृहात यावे आणि या पोलीस कारवाईवर देशासमोर स्पष्टीकरण द्यावे. आता पाहूया संसदेत नक्की काय चालू आहे. संसदेत कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि भाजपचे प्रवक्ते संसदेच्या या स्थितीवर विरोधकांना जबाबदार धरत आहेत. सत्ताधारी पक्षांचा दावा आहे की संसदेच्या प्रत्येक मिनिटाला देशाच्या करदात्यांचे लाखो रुपये खर्च होतात, पण विरोधक मुद्दाम प्रश्नकाळ आणि शून्यकाळ चालवून देत नाहीत, ज्यामुळे खासदार आपल्या मतदारसंघाचे प्रश्न मांडू शकत नाहीत. पण इथे महत्वाचा ट्विस्ट आहे मित्रांनो. संसदेत एवढा मोठा गदारोळ आणि विरोधी खासदारांची घोषणाबाजी सुरूच असताना सरकारने अतिशय शांतपणे काही महत्वाची विधेयके मंजूर करून घेतली आहेत. कोणत्याही लोकशाहीत कायद्यावर सविस्तर चर्चा होणे सर्वात महत्वाचे असते, परंतु या गदारोळाचा फायदा घेत 3 ऑगस्ट 2026 रोजी संसदेत कोणतीही चर्चा न करता फक्त आवाजी मतदानाने व्हॉइस वोट अतिशय महत्वाची विधेयके पास करण्यात आली. नंबर 1, सुप्रीम कोर्ट सुधारणा विधेयक 2026 म्हणजे सुप्रीम कोर्ट जजेस अमेंडमेंट बिल. या कायद्यानुसार सुप्रीम कोर्टात न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून थेट 38 करण्यात आली आहे, जेणेकरून कोर्टातील प्रलंबित खटले लवकर निकाली निघतील. नंबर 2, मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस सुधारणा विधेयक MSME बिल. हे विधेयक राज्यसभेत गदारोळातच पास झाले. नंबर 3, याशिवाय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी डिजिटल बँकिंगच्या पुराव्याशी संबंधित बँकर्स बुक्स एव्हिडन्स बिल 2026 आणि इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट बिल 2026 देखील लोकसभेत सादर केले आहे. आता विचार करा मित्रांनो, न्यायाधीशाची संख्या वाढवणे किंवा बँकिंग कायदे बदलणे यासारख्या गंभीर विषयावर संसदेत कसलीही चर्चा न होता ते थेट मंजूर होणे हे आपल्या लोकशाहीच्या आरोग्यासाठी कितपत योग्य आहे? संसदेचे हे पावसाळी अधिवेशन 13 ऑगस्ट 2026 पर्यंत चालणार आहे. पण सद्यस्थिती पाहता सरकार आणि विधेयक या दोघांमधील डेडलॉक म्हणजे कोंडी सुटताना दिसत नाही. विरोधकांचा आरोप आहे की सरकार महत्वाच्या मुद्द्यावर पळ काढत आहे आणि गृहमंत्री सभागृहात येत नाहीत, तर दुसरीकडे सरकारचा आरोप आहे की विरोधक केवळ राजकारण करून संसदेचा वेळ वाया घालवत आहेत. पण या सगळ्यात सर्वात मोठे नुकसान कोणाचे होत आहे? नक्कीच आपल्यासारख्या सामान्य जनतेचं, ज्यांच्या कराच्या पैशातून ही संसद चालते आणि ज्यांच्या हक्काच्या मुद्द्यावर उदाहरणार्थ पेपरफुटी, शिक्षण, तिथे गांभीर्याने विचार होणे अपेक्षित आहे. तुम्हाला काय वाटते मित्रांनो, या गदारोळाला नक्की कोण जबाबदार आहे? सरकार की विरोधक? खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.